नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षा लवकरच होणार आहे आणि तुम्ही सुद्धा जिल्हा न्यायालय भरती परीक्षेचा फॉर्म भरला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण महत्त्वाचे बघा PYQ क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। बघा सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? 25वे उच्च न्यायालय, तर बघा 25वे उच्च न्यायालय स्थापन झाले आंध्र प्रदेशमधील अमरावती या शहरामध्ये। 25 उच्च न्यायालय आहेत, उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आहेत आपल्या भारतामध्ये, त्यातील 25वे आहे अमरावती येथे। प्रश्न क्रमांक 2 आहे, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय टिंबटिंब या शहरात स्थापन झाले। दिव्यांग न्यायालय, तर बघा हे स्थापन झाले होते पुण्यामध्ये। ऑप्शन ए उत्तर येईल इथे, दिव्यांग न्यायालय पहिले पुणे येथे स्थापन करण्यात आले। प्रश्न क्रमांक 3 आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? सर्वोच्च न्यायालयाचे विचारल्या न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला असतो। लक्षात ठेवा, राष्ट्रपती नाही, संसदेला असतो। ऑप्शन सी उत्तर होईल इथे। प्रश्न क्रमांक 4 आहे, मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होते, परंतु मुलीच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, हे विधान कोणी केले होते? बघा IMP क्वेश्चन आहे, हे विधान केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। लक्षात ठेवा, ऑप्शन ए इथे उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 दिलाय की स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? बघा महत्त्वाचा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर स्वराज्य पक्षाचे ध्येय होते ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य। आता स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? मला कमेंट करून सांगा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 6 काय बघा, खाई त्याला खवखवे या म्हणीला विरुद्धार्थी म्हण कोणती? आता खाई त्याला खवखवे म्हणजे काय? तर वाईट काम करणाऱ्यांच्या मनात नेहमी डाचत राहते, असं या म्हणीचा अर्थ होईल। तर या म्हणीचंही विरुद्धार्थी म्हण होईल कर नाही त्याला डर नाही। ऑप्शन डी, कळलं? ऑप्शन डी इथे उत्तर होईल। 7वा प्रश्न बघा काय दिलाय, शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास, असे कोणी म्हटले आहे? तर असं म्हटलं होतं ऑप्शन बी, पण महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं, असं ऑप्शन बी उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 दिलाय बघा काय, महाराष्ट्रात तृणधान्य पिकांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन टिंबटिंब या पिकाखाली आहे। तृणधान्य पिकांमध्ये, तर बघा सर्वात जास्त क्षेत्र व उत्पादन आहे ते म्हणजे ज्वारी या पिकाखाली। ऑप्शन सी इथे उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे 9वा की नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस म्हणजे कोण? तर बालगंधर्व। ऑप्शन सी। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। स्पर्धा परीक्षेसंबंधीचा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो जॉईन केला नसेल तर तो लगेच जॉईन करून घ्या। पुढचा प्रश्न बघा 10वा, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हे कोणी म्हटलं होतं? तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, असं म्हटलं होतं सुभाषचंद्र बोस यांनी। ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी। पुढचा बघा 11वा प्रश्न आहे, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा 3,07,713 चौरस किलोमीटर एवढा आपल्या महाराष्ट्राचा एरिया आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 3रा। ऑप्शन सी। पुढचा प्रश्न आहे 12वा की अरिहाणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? अरिहाणी ही भाषा, तर अरिहाणी ही भाषा महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नंतर जळगाव, धुळे, नाशिक यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अरिहाणी ही भाषा बोलली जाते। प्रश्न क्रमांक 13 आहे की राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? कळला प्रश्न? राज्यपालास म्हटले, तर राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून शपथ घ्यावी लागते। ऑप्शन सी इथे उत्तर होईल। बघा IMP क्वेश्चन आहे हा, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 14 आहे की प्राणहिता म्हणून टिंबटिंब व टिंबटिंब यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते। प्राणहिता म्हणून, तर प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा, ऑप्शन डी, वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15 आहे की नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोणत्या ठिकाणी स्थित आहे? NCL, तर NCL आहे पुण्यामध्ये। ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 16 आहे की धुळे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। शिवाजीनगर नावाचा
तर बघा धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यात, ऑप्शन बी इथे उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे की महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? बघा मग सोपाच प्रश्न आला बघा. कुरुक्षेत्र म्हटलं की हे हरियाणात येतं, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 18 आहे की भारतीय सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब या दिवशी अस्तित्वात आले. भारतीय सर्वोच्च न्यायालय IMP क्वेश्चन आहे बघा. भारतीय सर्वोच्च न्यायालय हे अस्तित्वात आले होते ते म्हणजे 26 जानेवारी 1950 ला, ऑप्शन डी इथे उत्तर होईल. 19वा प्रश्न आहे की उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकताक तलाव कोणत्या राज्यात आहे? लोकताक तलाव ऐकले का? तर हे लोकताक तलाव मणिपूर, ऑप्शन सी, मणिपूर या राज्यात आहे. 20वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? असं कोणतं राज्य आहे? मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश की सिक्कीम? तर बघा ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. बघा प्रश्न क्रमांक 21 आहे की राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? राज्यातील पहिले विचारले तर बघा हे ऑप्शन डी, पुणे या जिल्ह्यात सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे 22वा की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? पुणे, कोल्हापूर, अमरावती की छत्रपती संभाजीनगर? तर बघा ऑप्शन डी इथे उतरेल, छत्रपती संभाजीनगर, ज्याला पहिलं औरंगाबाद या नावाने ओळखले जायचं. 23वा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? सेवानिवृत्तीचे वय तर बघा हे असते 65 वर्ष, ऑप्शन बी उत्तर होईल इथे. पुढचा प्रश्न आहे 24वा की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे? कळला प्रश्न? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार असतो आपल्या भारताच्या राष्ट्रपतीला. 25वा प्रश्न आहे की 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली? तर ऑप्शन डी, 7व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? कोणत्या कायद्याने? तर ग्राम न्यायालय कायदा 2008, लक्षात ठेवा हा देखील IMP क्वेश्चन आहे. ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे की संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? संघटना स्थापन करणे हा स्वातंत्र्याचा हक्क आहे, ऑप्शन बी उत्तर होईल इथे. प्रश्न क्रमांक 28 आहे की संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? सर्वोच्च न्यायालय, ग्रामसभा, राज्यसभा, राष्ट्रपती की लोकसभा? तर बघा संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन ए, सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? IMP क्वेश्चन हा देखील आहे. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आहेत ऑप्शन डी, देवेंद्र कुमार उपाध्याय, लक्षात ठेवा, ऑप्शन डी इथे उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे 30वा की खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? सर्वात लहान खोरे आहे ते म्हणजे नर्मदा खोऱ्या, नर्मदाचे खोरे, महाराष्ट्र राज्यातील विचारल्या नर्मदा खोरे, ऑप्शन डी इथे उत्तर होईल. ठीक आहे, तर 30 प्रश्न बघितले आपण बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधी. 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? 4 ऑप्शन आहेत बघा. उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेसंबंधीचे रेग्युलर अपडेट्स आपल्या या चॅनलवर भेटून जातील. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.